श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. सुप्रभातम. नमस्कार. सिया ऑफिशियलवर आपले सुस्वागतम. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं. आज आपण महाभारतातल्या पहिल्या खंडातल्या आदिपर्वातले 7वे पर्व संभव पर्व पुढे वाचायला सुरुवात करूया. वैशंपायन पुढे सांगू लागले, ब्रह्मदेवाच्या उजव्या स्तनाचा भेद करून सर्व लोकांना सुख प्राप्त करून देणारा भगवान धर्म मनुष्य देह धारण करून जन्माला आला. आपल्या तेजाने विश्वाला आधारभूत असलेले 3 पुत्र धर्माला झाले. शम, काम आणि हर्ष ही त्यांची नावे होत. कामाची भार्या रती, शमाची भार्या प्राप्ती आणि नंदा ही हर्षाची भार्या होय. या 3 स्त्रिया अखिल विश्वाचा आधार झाल्या. मरीचीचा पुत्र कश्यप सूर आणि असुर कश्यपापासून जन्मले, म्हणून कश्यप हा सर्व लोकांचा जन्मदाता आहे. वडवा रूपधारिणी म्हणजे घोडीचे रूप धारण करणाऱ्या त्वाष्ट्री नामक सूर्याच्या भार्येने अंतरिक्षामध्ये अश्विनी कुमारांना जन्म दिला. अदितीचे एकूण 12 पुत्र झाले. या सर्वांमध्ये इंद्र हा ज्येष्ठ असून विष्णू सर्वात कनिष्ठ आहे. पण साऱ्या त्रिभुवनाचा विष्णू हाच आधार आहे. असे हे एकूण 33 देव आहेत. म्हणजे 8 वसु, 11 रुद्र, 12 आदित्य, प्रजापती आणि वषटकार मिळून हे 33 देव आहेत. पक्ष आणि कुळ यांना अनुलक्षून देवगणांची वंशावळ मी आता तुला सांगतो, ती तू नीट ऐक. रुद्रांचा एक पक्ष साध्यगणांचा व मरुद्गणांचा वेगळा पक्ष आहे. वसु आणि विश्वदेव म्हणजे वसु, सत्य, क्रतु, दक्ष, काल, काम, धृती, कुरु, पुरुरवा आणि माद्रव हे 10 विश्वे देव होत. त्यांचा अंतर्भाव भार्गव गणात होतो. बलशाली विनता पुत्र गरुड आणि अरुण आणि भगवान बृहस्पती यांची गणना आदित्य गणामध्ये होते. अश्विनी कुमार सर्व औषधी वनस्पती आणि सर्व पशु यांची गणना गुह्यक गणामध्ये होते. राजा, देवगण मी तुला अनुक्रमे सांगितले आहेत. या देवगणांचा नुसता नामोच्चार केला तरी मनुष्य सर्व पापांपासून मुक्त होतो. ब्रह्मदेवाच्या हृदयाचा भेद करून भगवान भृगु जन्माला आला. भृगूचा पुत्र कवी आणि कवीचा पुत्र शुक्र ग्रह. त्रिभुवनाचा जीवनक्रम सुरळीतपणे चालावा म्हणून अतिवृष्टी व अनावृष्टी, भय व अभय इत्यादी गोष्टींकडे लक्ष देण्यासाठी ब्रह्मदेवाने त्यांची योजना केली आहे आणि आपले नियोजित कार्य पार पाडण्यासाठी तो पृथ्वीभोवती अखंड फिरत असतो. कविपुत्र शुक्र योगाचार्य होता. अलौकिक प्रज्ञेचा होता. तो बुद्धिमान, ब्रह्मचारी आणि व्रताचे खडतर पालन करणारा होता. तो दैत्यांचा गुरु झाला आणि देवांचाही गुरु झाला. योगाचार्य शुक्राने योग सामर्थ्याने 2 शरीरे धारण केली आणि तोच देवांचा गुरु बृहस्पती झाला. योगाचार्य भार्गव शुक्राची ब्रह्मदेवाने विश्वाच्या योगक्षेमेसाठी योजना केल्या. नंतर भृगूने आणखी एका प्रशंसनीय पुत्राला जन्म दिला. हाच तो उग्र तपश्चर्या करणारा धर्मात्मा कीर्तिमंत च्यवन. आपल्या मातेची मुक्तता करण्यासाठी क्रोधवश होऊन तो गर्भच्युत झाला. हाच च्यवन भार्गव ऋषी या नावाने ओळखला जातो. मनुची कन्या आरुषी व महात्म्या च्यवन भार्गवाची पत्नी झाली.
विपुल कीर्तीचा और्व आरुषीच्या मांडीचा भेद करून जन्माला आला. अगदी लहान वयातच और्व महातेजस्वी, महासमर्थ आणि सर्व गुणसंपन्न होता. और्वाचा पुत्र रुचिक आणि रुचिकाचा पुत्र जमदग्नी. महात्म्या जमदग्नीला 4 पुत्र होते. त्या सर्वांमध्ये राम म्हणजे परशुराम कनिष्ठ होता, पण स्पृहणीय श्रेष्ठ गुणांनी तो युक्त होता. राम सर्व प्रकारच्या शस्त्रांच्या उपयोगात कुशल होता. त्या जितेंद्रिय रामाने क्षत्रिय कुळाचे निर्दालन केले. और्वाला 100 पुत्र होते आणि जमदग्नी त्या सर्वांमध्ये श्रेष्ठ होता. और्वाच्या पुत्रांना हजारो पुत्र झाले. भार्गव कुळाचा पृथ्वीवर विपुल विस्तार झाला. ब्रह्मदेवाला आणखी 2 पुत्र होते, एक धाता, दुसरा विधाता. हे दोघेही ब्रह्मलोकामध्ये नित्य मनुच्या सहवासात असत. त्यांच्या ऐश्वर्यांचे चिन्ह आजही दिसत आहे. कमलामध्ये वास्तव्य करणारी पवित्र देवी लक्ष्मी त्याच दोघांची भगिनी असून तिचे अत्यंत वेगवान व अंतरिक्षात संचार करणारे मानसपुत्र होते. शुक्रापासून जन्मलेली देवी ज्येष्ठा ही वरुणाची भार्या होती. तिच्या पुत्रांचे नाव बल आणि सुरनंदिनी म्हणजे देवांना आनंद देणारी सुरा ही त्या ज्येष्ठाची कन्या. अन्नासाठी धडपडणाऱ्या लोकांची एकमेकांना खाण्यापर्यंत मजल गेली आणि त्या दुरावस्थेतून सर्व प्राण्यांचा संहार करून टाकणारी अधर्माची अवलाद उपजली. निवृत्ती ही अधर्माची भार्या. तिच्यापासून नैऋत्य राक्षसांची उत्पत्ती झाली. नैऋतीला आणखी 3 पुत्र होते. ते सारे नित्य पापकर्मातच गुंतलेले असत. भय, महाभय आणि सर्व भूतसंहारक मृत्यू ही त्यांची नावे. मृत्यू सर्वांचा अंत करणारा असल्यामुळे त्याला भार्याही नव्हती आणि पुत्रही नव्हता. काकी, शेनी, भासी, धृतराष्ट्री आणि शुकी या 5 लोकविख्यात कन्या तामरा देवीपासून जन्माला आल्या. काकीने उलुकांना म्हणजे घुबडांना जन्म दिला. शेनीपासून शेण म्हणजे ससाणे हे पक्षी झाले. भासीपासून भासांचा म्हणजे गिधाडांचा आणि गृध्रांचा वेगवेगळ्या प्रकारच्या गिधाडांचा जन्म झाला. धृतराष्ट्रीने हंसांना आणि कलहंसांना जन्म दिला. भद्रेपासून चक्रवाक झाले. कल्याणकारक गुणांनी संपन्न असलेल्या सर्व शुभ लक्षणांमुळे स्पृहणीय असलेल्या शुकीपासून शुकांची उत्पत्ती झाली. क्रोधापासून 9 कन्यांचा जन्म झाला. त्या सर्वजणी बापाप्रमाणेच संतापी होत्या. मृगी, मृगमंदा, हरी, भद्रमना, मातंगी, शार्दूली, श्वेता, सुरभी आणि सर्व लक्षण संपन्न तेजस्विनी सुरसा या क्रोधाच्या 9 कन्या होत्या. सर्व मृग ही मृगीची संतती होय. वृक्ष म्हणजे अश्वल आणि स्मृमर म्हणजे हरिणीची एक जात ही मृगमंदेची आपत्ये झाली. ऐरावत नामक हत्ती हा भद्रसेनाचा पुत्र. भद्रमनेचा हा ऐरावत नामक पुत्र म्हणजेच देवांचा महागज ऐरावत होय. हरी नावाच्या क्रोधकन्येपासून हरी, गोलांगुल इत्यादी जातींचे अतिवेगवान वानर झाले. शार्दूलीने सिंहांना, अनेक जातींच्या वाघांना आणि चित्त्यांना जन्म दिला. हत्ती ही मातंगीची आपत्ये झाली. श्वेत नावाचा शीघ्रगती दिग्गज हा श्वेतेचा पुत्र. रोहिणी, यशस्विनी, गंधर्वी, विमला आणि अमला या सुरभीच्या कन्या
रोहिणीपासून धेनू झाल्या आणि गंधर्वीपासून अश्वांची उत्पत्ती झाली. अनलेने 7 पिंड फलवृक्षांना म्हणजे शेंड्यापाशी फळे येणाऱ्या खर्जूर, ताल, नारिकेल इत्यादी वृक्षांना जन्म दिला. शुकीने म्हणजे शिरीष वृक्ष ही अनलेची कन्या आणि कंक म्हणजे एक प्रकारचा आम्रवृक्ष हा सुरसेचा पुत्र. अरुणाची भार्या शेनी हिने संपाती आणि बलाढ्य जटायू या पुत्रांना जन्म दिला. सुरसेपासून नागांची उत्पत्ती झाली आणि कद्रूपासून सर्पांची उत्पत्ती झाली. गरुड आणि अरुण हे विनतेचे 2 विख्यात पुत्र झाले. हे प्रज्ञावंत राजा जन्मेजया, सर्व मुख्य प्राण्यांच्या उत्पत्तीचा वृत्तांत मी तुला यथातथ्य कथन केला आहे. या वृत्तांताच्या श्रवणाने मनुष्य पापापासून मुक्त होतो, सर्वज्ञ होतो आणि मरणोत्तर उत्तम गती प्राप्त करून घेतो. आज आपण इथे थांबूया. माझ्या सिया ऑफिशियलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया आत्ताच सबस्क्राईब करा आणि दररोज महाभारत कथा ऐकण्याचा आनंद अवश्य घ्या. बाजूच्या बेलवर क्लिक करून लाईक करायला विसरू नका.